मी आता दरवाजा यासाठी लावला कारण आपण प्रतीक्षासाठी काहीतरी प्लॅनिंग करतोय. मी आता इंस्टाग्रामवरती एक रील टाकली होती. त्या रीलमध्ये मी बोललो होतो की आम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहोत. तर त्या ट्रॅव्हल डेस्टिनेशनच्या आम्ही बऱ्याच साऱ्या हिंट दिल्या होत्या. जसं की ते ठिकाण मुंबईपासून 1000 किलोमीटर अंतरावरती आहे, जिथे चहा कॉफीचे मळे आहेत, ज्याला स्कॉटलँड ऑफ इंडिया देखील म्हणतात. आणि बऱ्याच लोकांनी बरोबर असं गेस केलं. पण ज्या लोकांना गेस करायला नाही जमलं त्यांच्यासाठी मी सांगतो की आपण कुठे चाललोय ते. काय म्हणा, कुठे निघालोय आम्ही, तुला माहिती आहे का कुठे निघालोय मी? तर गाईज आम्ही निघालोय, दिसलं कुर्गला. तर आमचं ठिकाण तर ठरलंय जायचं कुठे, पण जायचं कसं हे जर आमचं ठरलं नाही ते आम्हाला ठरवायचं आहे. त्यासाठी मी एक चॉईस प्रतीक्षाला देणार आहे. तो चॉईस दिला आहे म्हणजे मी काही चीट बनवले. या 4 चीट आहे ज्याच्यावरती मी लिहिलेलं आहे की आपण कार आहे, आपल्याकडे कारने जाऊ शकतो, आपल्याकडे बाईक आहे, बाईकने सुद्धा जाऊ शकतो, अदरवाईज ट्रेन आणि फ्लाईट हे 2 ऑप्शन राहतात. ती यातली कोणतीही चीट निवडेल त्याने आपण आपला प्रवास करायचा आहे. तर मी काहीशा अशाने अरेंज केलेले आहे त्या चीट आणि या प्रतीक्षेला देऊन आपण तिला निवडायला सांगूया. काय करते बाळा? हे तर आपण कुर्गला चाललोय हे तर माहित होतं, मी आता यांना सुद्धा सांगितलं. तर जायचं कसं हे सांगितलं नव्हतं ना तुला ना त्यांना, ठीक आहे? तर तिकडे जाण्यासाठी 4 ट्रान्सपोर्टेशनचे मोड आहेत, त्यातलं एक तुला निवडायचं आहे, त्याने आपण इथून कुर्गला जाणार आहे. सो अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. घे ना दुसरं, घे ना. कारण की माझी फर्स्ट फ्लाईट असेल कदाचित आहेच. तुझी फर्स्ट फ्लाईट असेल आणि जशीने नेलं तर ऑब्विसली, कारण की त्याचपर्यंत कधीच फ्लाईटने नाही ट्रॅव्हल केलेलं आहे. So, म्हणून मला खूप आनंद झालाय. मला यानी जायचं होतं, यानी. ठीक आहे, फायनली युनिव्हर्सने एक्सेप्ट किया की चल कोई नाही, तुझी पहिली फ्लाईट माझ्यासोबत असेल. येस. हा हा ना. तुझ्यासोबतच सगळ्या गोष्टी. तर गाईज याला सध्या बाजूला ठेवून आपण फ्लाईटनी ट्रॅव्हल करूया आता.